हॅलो. हा 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 गेला ना तो. हो. हा बोला. 110. सरपंच थांबा जरा. अ- हा. अहो माहितच आहे. बर हो मी काय म्हणतो सरपंच ऐका ना. मग 153 लाव. आयला राव महत्वाचे तुम्ही राव हम्म. काय म्हणते ठेवा ना राव चल सरपंच ठेव फोन मग. आता. एवढे काय महत्वाचे काम अरे राव. अरे तिकडं रेट सांगावं लागत आहेत मालाचे, तुला माहित नाही का सगळं? हा बोल. रेट वरूनच आठवलं. हम्म. जरा 2000 रुपये द्या ना. मला बी लय बरंच आठवलं, तुला माग लय लय वेळा पैसे दिले तर तो एकही रुपया मागे दिलेला नाहीये. अहो देणार आहे कोणाशी ठेवले सरपंच तेव्हा तुमचे देणार नाही असं आहे. हे असले नाही असले सांगू नको डायलॉग आम्हाला. हं? आम्ही लहानाचे मोठे याच गावात झालो आणि तुझ्या अगोदर 10 ते 12 वर्ष जन्म घेतलेला आहे मी. तू मला शिकूच नको हे असलं, तुला अहो, पैसे मिळणार नाहीत. ते एवढं मोठं सगळं तुमचं राजमान्याचं सगळं उडपीचं चांगलं चाललंय फारसाने एवढं जोरात चाललंय राव. 2-1 हजार रुपये म्हणजे काय आहे राव तुमच्यासाठी हा. बरं एक काम कर, आता आमची बेसनची गाडी येणार आहे 200 पोत्याची. तेवढी खाली करू लाग, मग 2000 रुपये देईन तुला. म्हणजे बिना काम करता 2000 रुपये द्यायचेच नाही का? नाही काही कारण येत नाही. म्हणजे पैसे मागणार मग पैसे तुम्ही देणार मग पहिले काम करूनच घ्या ना. अरे इथून माग तुला इतक्या वेळा उसने पैसे दिले, किती रुपये तू मागे दिले मला त्यातले सांग बरं. अहो तुम्ही गावचे प्रथम नागरिक सरपंच आहे. म्हणून पैसे दिले असे वाटायचे. 200-500 हजार मग त्याला काय होतं राव. तिथे तुमचा नेता देईन चेअरमन. आपण चेअरमनचा विषय जाऊन द्या तिकडे. आता सरपंचाकडे आलो सरपंच महत्वाचा माणूस आहे ना. तर सरपंचाने 2000 रुपये द्यावा अशी माझी अपेक्षा आहे. अरे तुम्हाला 2 नाही 5,000 दिले तरी तुम्ही मला इलेक्शनला मतदान करीत नाही, त्याचं काय? हा, इलेक्शनच्या बरोबर 15 दिवस अगोदर तुम्ही ते चेअरमन सोबत हिंडायला सुरुवात करतात, त्यांच्या बिर्याणीच्या पातेले घेऊन पळतात. हा, त्याचं काय? अहो विरोधी पक्षामध्ये आता आम्ही त्यांचा प्रचार केला नाही. तुम्हाला बी वेटेज येतं ना. आलं का लक्ष तुम्हाला? आम्हाला वेटेज नको, फुटेज नको, काहीच नको. आमचं जसं चाललंय ना तसं योग्य चाललंय. मग तुम्ही ते बाकी जाऊन द्या राव. तुम्ही मला 2000 रुपये देणार आहे का नाही मला ते सांगा. नाही नसतं देत मी. जाऊन द्या मग बाकीचं कशाला राव तुम्ही राव सांगता सरपंच. देताय का 2000 पहिले शेवटचे मग आता तुला 2000 नाही तर तू माझ्या बसणार बी नाही का? लगेच उठून लगेच चाललो मी. अरे 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 हे असं हे कलियुग आलं उगत नाही म्हणत. चेअरमन हो चेअरमन. बोल ना रे कमलेश. थोडस काम अडलं होतं माझं. हा मला जरा पैशांची गरज होती. 2-1 हजार रुपये द्या ना. अरे इथं कांद्याला पाणी द्यायला माणूस भेटा मला आणि तू नाही का 2000 रुपये मागवतो. अहो देणार राव. ते काय आहे आता मी सरपंचाला मागितलं पण सरपंचाच्या बोलण्यावरून असं वाटलं ना ह्या माणसाला पैशाचं घमंड झालेलं आहे. असं वाटतो काम करून घेईन मग पैसे. अरे काय राव एवढं त्यांना प्रेमाने मागितलं. बोलू मागचे पैसे दिले आणि तू कधी पैसे दिले का आजपर्यंत. एवढं कशाला बोलून दाखवायचं राव त्यांनी. फार एकदम मला नाही का असं नाही का इतकं मला असं मनाला वाईट वाटलं ना. 2000 रुपयाची गोष्ट त्यांना मागितली. आज आज न उद्या त्यांना देणार आहे ना. गावातला आपले प्रतिष्ठित व्यक्ती आहे त्यांनी नाही दिलं राव मला. सरपंचाला ना जरा पैशाचं आहे ना घमेंडी चाललेली. मग नाही तर काय राव. सरपंच कोणाला पैसे देत नाही आणि कोणाकडून घेतोय नाही. बरं अडचणीत आहे म्हणून अडचणीत मागितलं आहे, ना. आपले माणसं आहेत गावातली आडी अडचणी आहेत त्यांना द्यायला पाहिजे ना पैसे. मग हा? राव सरपंच काय? असेच करतात नेहमी आणि तुम्ही सरपंच मागे जा मतदानाच्या वेळेस याच्या वेळेस. बरं नाही म्हणू पण बाकीचं इतकं सगळं सांगत बसले न हे ते न ते आता म्हटलं काय जाऊ बुवा. दे मी देतो तुला 2000. हा चालेल. पण तुला आता सरपंचाने पैसे नाही दिले जे नाही ते बोलले. मग काय राव हा ना. सरपंचाचा बदला घ्यायचा का तुला? 100% बदला म्हणजे घेणारच आणि घ्यावंच लागन. मग एक काम करा तुला मी फोन पे ने तसे पैसे टाकतो. हा हा तर सरपंचाचे जे गोडाऊन आहे ना हा त्याच्यात उंदरण घुशी ते सोडून बर ते उंदरण घुशी सोडून दिले ना हा. ते सगळ्या फारसांचा तेलाचा धिंगाणा करते. आले पैसे. आणि मग 2000च नाही 2 लाखाचं नुकसान करायचं ज्या माणसाने आपल्याला 2000 दिले नाही त्याचं. विषयच नाही. फक्त आहे ना पुढे तरी आपल्या असे उंदर बिंद्र पिंजऱ्यात धर. हा आहे पिंजरा घेऊन ते जा ते ते आपण. माझ्यावर सोडून दे हा. आता आलं माझ्या हा, डोक्यात. असे सोडून द्यायचे तिथं बघ कसा धिंगाणा होतो. 2,000 काय 2 लाख. हा, हा, आणि काय विषय नाही. आता तुला एवढे पैसे दिले एवढी हा. आयडिया सांगितली हा मग तर आपलं ते विहिरी पसलं ते वावर आहे ना हा? डीपीचे दिलच हा, मग ते फवारा मार जरा तणनाशकाचा. अरे मारू आता हे कसं झालं हे स्वखुशीने झालं. हा हा. तुम्ही सांगितलं मला आयडिया दिली पैसे बी दिले हे स्वखुशीतून आलं. बरं. हे असं आडून नाही बघितलं मी तुला पैसे देणार पहिले ते काम कर हे मग तू गाडी खाली कर नशी आणि मी तुला 200 देईन 2000 देईन असं नाही. आता मी स्वइच्छेने करणार बरोबर. खुशीने करणार चेअरमन. ओके ओके. विषय नाही आता काय बेसन 2 लाख रुपयाला टप्पू.
कोणाचा फोन? बोल ना तुषा, काय रे भाई? का बोलतो? नेण्याचा ऍक्सिडेंट? अरे येताना भेटला राव ते मला. कुठं झाला? कांटिक चौकात. लय लागले का? हात पाय तुटल्यावर हा आता फ्रॅक्चरच झाला असेल त्या. बरं एक काम करा ना मग. अरे तिथं सोनारला नाही तर तिथं पंडितला ऍडमिट करा त्या ऍक्सिडेंट हॉस्पिटलला. बरोबर मी येतो. 20-25 मिनिटं. हा आलो. छायला आता जावत लागलं. काय आलं? अय घंटे, अरे काय नाही, एक जोडीदार आहे तसं ऍक्सिडेंट झाला तिथं कांटिक चौकात. हातपाय मोडलेत. एवढ्या फास्ट होता की विचारतो. लय टाईट येते. आता झालंय, आता जाऊन दे ऍक्सिडेंट. मी काम करतो का? माझे काम आहे राव सर. हे नाही हे कोणाला म्हणू नको बोलू नको बघतो. आता हे चेअरमनचं काम आहे तसं. सरपंचांचं गोडाऊन आहे का कसलं? हा फारसांचं. त्याच्यात फक्त एवढे येऊन तरी घुशी येतं. हळूच सोडून द्यायच्या. हा जमल ना. हा एवढं काम कर तर. फुकट? बरं 50 रुपये देत तुला आता. किती? 50. 200 रुपये घेईन, 200. अरे तू असा ऐन टायमाला अडू नको राव घंटे. तू जा, तुझ्या हातून सोड. अरे बा एक काम कर तुला राव, तू आहे ना घंटे 100 तरी घे राव. 100 नाही. बरं एक काम कर धर. तू आहे ना, मला आता आलं लक्षात तुझं ना ऐन टायमाला लय घोडं डेंजर आहे. मला ते 200 रुपये दिले तुला. हे त्या गोडाऊन मध्ये सोडायचं आणि तिथून लगेच त्या चेअरमनच्या वयात जायचं वावरात आणि तिथं नाशिका पावरायची. आलं का लक्षात? कोणत्या वावरात? ते तिकडच्या विहिरी पासल्या डीपी शेजार. डीपी शेजारच्या. ठीक आहे. हा दाशिन करशील ना? करेन ना. म्हणजे इथून लवकर करून लगेच जा. तू कोणाला म्हणू नको. अय म्हणू नको करू नको, बोल नको कोणाला. जा लवकर चल. जाऊ मग. हा जा. चायच्या गावात नाही इकडून आलो. अय घंटा, अरे काय आहे? याच्यात उंदीरंग घुशी आहेत. आणि ते काय लांब धर. ते धरले आता लांब नेऊन सोडायच्या. लांब नेऊन सोड, नाही सोडशील माझ्या घराविरात. एवढी अक्कल नाही काय मला? मला सांग, ते उंदराचा घुशीत धंदा कधीपासून चालू केला तर? अरे तो पांगड्या सोडल्या नाही, तो शांगदाणे सोडले नाही, तो काय नाही ते केलं. त्या सरपंच तिथं हे राहिला, तो मॅनेजर राहिला. शेवटी आता हे चालू केलं. सरपंचांनी मला पदच्युत केलं ना हॉटेल मधून. कमून रे? ते तुला इडल्या खातो. हा का? अशी किती इंडल्या काढल्यात का? 48. आणि केल्या किती होत्या? 50. अरे मग तर 2 काऊन सोडल्या? ते शेवऱ्या रडायला लागला, मला 2 तरी ठेव, मला 2 तरी ठेव. मग 48 मी खाल्ले आणि 2 शेवऱ्याला दिले. त्याच्यामुळे तुला सरपंचानी सत्कार करून सोडून दिला तिला दिसलं. परत फिरकायचंच नाही म्हणले इकडे. बर चालेल. आणि ऐक ना, हे जरा लांब सोडा, नाही तर डॉक्टर मंडळी नको करू दुसऱ्याच्या. तू नको शिकू मला. तुला घेऊन दिली तेव्हा आपण रिक्षातून चाललंय त्याच्यावर तुम्ही तू मला आता शिकवायला आला का? म्हणजे आता मग त्यासाठी धंदा चालू केला का? हा मग कुठं धरले कुठे? गावातून पिंजरे लावू. हा ना. हा बरं चांगलं काम करतोय तू. हा मग फक्त लांब सोड, एवढं कर. ते कळत मला. तू लोकांना शहाणपणा शिकू. थांब रे, हे दुसऱ्याच हे नाही तर पुढचा लॉट आहे ना तुझ्याच घरात सोडतो. पुढची ऑर्डरच तुझी. चांगल्या मुंगशा एवढ्या घुशी शोधू आणू तर तुझ्या घरात सोडतो. आणि एखादा साप पण बघतो तुझ्या सोडायला. काय घटना भाऊजी पिशवीत? प्राणी. राणी हा हा आज रविवार नाही का, बहुतेक वाटे करायचे. नाही अजून तसं नियोजन नाही बरं का. हा का? बर नियोजन झालं तर माझ्यासाठी ठेवा ना पावशेर. पावशर हा जमन ना. पावशर होईन बरं का. तुम्हाला कसे पीस लागतील, छोटे का मोठाले? कसे बी चालते. आणि बोनलेस पाहिजे का हाडाचे पाहिजे? द्या कसं बी चालन मला. लेग पीस चालतील का? लेग पीस हा चालन. आईला पण यांची लेग पीस लय छोटली होती गाड्या. हा का? नेमकं बोकड आहे, मासे आहे का काय, कोंबडी आहे? घुशी आहेत घुशी. शी घुशी काय गंटन भाऊजी जा. आईला आता मी म्हणलो होतो की या बाईला घे, याच्यात काय आहे विचार आणि मटण माग. काय आपल्या गावातल्या लोकांचे बी आहे ना अवघड आहे गाड्या. नमस्कार सरपंच. नमस्कार. आमचा बाळू भेटला का नाही तुला? दिसला का नाही कुठं? बाळू नाही बाबा, आयुष्य काय भेटच नाही. मग काय म्हणता, बाकी काय चाललंय? काय नाही बाबा, बस उन्हाळ्याचे काम नाहीत, काय नाही. बाकी मग गॉर्डन बिडन चक्कर झाली की नाही कंपनीचं हा? गेलो होतो सकाळी चक्कर मारायला. बर मग काय फोन बी नाही आला काय का तुमच्या गॉर्डन मधून तुम्हाला काही? नाही बाबा, फोन कशाला येईल? नाही कामगार लोकांचं काही म्हणणं असं नाही काही नाही. नाही काय नाही.
सगळं व्यवस्थित चाललंय. सगळं व्यवस्थित आहे ना? काम धंदे चालले ते कशाला काही बोलू? तोटा वगैरे काही? हे बघा आता थोडाफार तोटा चालूच असतो, नुकसान होतच असतं, नफा येतच राहतो, असं चालूच असतं. असं काही लय मोठा विषय नाही काही. हा बाई. तिकडे लय गोंगाट बिंगाट चालू आता म्हणलं गोडाऊनची इकडे काही तसं? नाही आता चालूच असतं. हा काय ना? आता थोडे कामगार लोक आहेत, संध्याकाळी पितेत जरा थोडे, हा हा करते जरा शौकात हा. मौज मस्ती. नाही म्हणजे सगळे एकंदरीत चांगलेच आहे काय म्हणजे मग? हा काय असं ओके. म्हणजे अजून तुम्हाला असं काही हे नाही वाटलं काय बा, नाही का? नाही, तोटा नाही. नुकसान? नाही 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 असं काही नाही ना? ते बाळूचीच वाट बघतोय मी. हा हा, हा. अच्छा फोन अच्छा. तरी लावतो राव त्याला. हा नाही फोन लावून कुठे काय बघा आणि चालायचं आता आहे की नाही? अजून काय तुम्हाला काय खबर नाही आहे की नाही म्हणजे? नाही ना काहीच नाही. हा चांगलंच चाललंय भाऊ गोडाऊनचं व्यवस्थित हा चाललंय. सगळं 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 व्यवस्थित आहे. म्हणजे माल बिल सगळं अजून गाड्या बिड्या भरायला गेले नाही परत एखादी गोडाऊनला? जसं काहीच भरली नाही माझ्यासमोर. एकच भरली हा. परत आज दुपारी वगैरे एखादी अजून तर काय ऑर्डर नाही, आल्यावर जाईल. जाईल? हा बाळू कुठे आहे तू? वावरात? काय झालं? तणनाशक मारलं आपल्या वावरात? नाही मी कशाला सांगू कोणाला? नाही नाही नाही. आणि कोण एवढा समस्या की फुकटात तणनाशक मारून गेला आपल्या वावरात? पण ती हरड बिरड सगळी झाली का, म्हणजे पिवळी पडली असेल ना क्याना हरड? बर 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 बर. यायला पण मी नव्हतं लावलं राव, तू बी नाही लावलं मी नाही लावलं, म्हणलं लावलं कोणी माणूस तणनाशक मारायला. ठीक आहे जाऊन दे, झालंय ना काम, बघू मग येईन कोणतरी पुढं पैसे घ्यायला. चालेल ठेवू का मग? हा हा. काय लोक आले बा आपल्या गावातले, हा मी न सांगता आमच्या वावरात तणनाशक मारून गेलेत. हा. तुमच्या वावरात तर नाशक कुणी मारलं माहित नाही? का रे काय झालं? काय नाही सरपंच, जरा घोळ झाला, मी जातो. आलो मी. अरे कुठं जातोय? ए घंट्या काय करतो रे? गाडी नीट करतोय. गाडी नीट करतो? मग तुला जमते का? तुला येते का गाडी नीट करता? आता ये बघ, ही जर गाडी चालू झाली तर मला नीट करता येते, बर. आणि नाही चालू झाली तर नाही येत. मग न्यायची चांगल्या फिटर कडं. मी काय म्हणतो ए घंट्या, हा तुला काम सांगितलं तू ते केलं का? ते 200 रुपये देऊन हा, सांगितलेलं हा. केलं ना मग काय काय केलं? काम. अरे पण काय काम केलं? ते सरपंचाच्या गोडाऊन मध्ये ते घुशीन उंदर सोडले, हा हो हा. आणि चेअरमनच्या वावरामध्ये ती फवारणी केली तणनाशक. नक्की का? हा. नीट आठव जरा, नीट आठव. असंच केलं का पण तू नक्की? नाही राव असं नाही, काय ते उलट केलं काय नाही. काय 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 उलट केलं? सरपंचाच्या वावरामध्ये फवारणी केली. बर. तरी म्हणलं इथं डीपी आहे, विहीर कमून दिसना, बुजवली काय म्हणून तिकडे केली फवारणी केली सरपंचाच्या वावरात. अरे बर बर चल ठीक आहे. आता तू सरपंचांची इथं फवारणी केली, पण आता तू गडबड करून ठेवलेली ते उंदरन ते घुशी नेमकं सोडल्या कुठं? ते चेअरमनच्या घरात. काय? चेअरमनच्या घरात. चेअरमनच्या घरात. अरे गंठ्या, तुला ते राजमान्य फरसांच्या गोडाऊन मध्ये सोडायला लावलं. अरे त्यांच्या घरात कशाला सोडायचे? अरे बाय आता सर चेअरमन तू काय बाबो, अरे गंठे तू काय कुठं करून ठेवला. आता जर चेअरमनला कळलं तर काय, तू आहे ना पक्क्या बत्त्या लावून ठेवलेलं आहे त्याडे. तुला 200 ते गेले माझे 200. तू काम आहे ना काम अख्खं उलटा पालटा करून ठेवलं. मोकर आहे ना डोक्यात ताण वाढून ठेवला. अर्धा तास ना उशिरा हॉस्पिटलला गेलो असतो ना तरी चाललं असतं. त्याचे असं बी त्याला ऍडमिट केलं, पण तुझे 200 तर घातले. तू मग डोक्यानं ना ताण आहे ना. तू वाट वाट येतो चटपा येतो बाबू. चेअरमनची काय रिॲक्शन असं याच्यावर? चेअरमन कुठं काठी बिटी घेऊन? तो कामल्या दिसला का तुला? कमल्या त्याचं आहे ना कामरातच काठी घालायची मला. दिसला पुढं? सकाळपासून तर नाही दिसला बुवा. अरे अख्खं गाव शोधलं पण ते मला दिसला नाही. काय केलं काय तिने असं? काय केलं आमच्या सगळ्या घरात, हं. आमच्या त्या बाहेर गोठ्यात सगळीकडे नुसत्या घुशीन उंदरच येत. अरे शेंगाचे पोते फोडले तिकडं, ज्वारीचे पोते आणि गव्हाचे पोते, दाना दिन अरे कागदपत्र सुद्धा नाही का खायची वेळ, म्हणजे सगळ्या चिटुऱ्या करून टाकल्या. आणि कमल्याचा आणि त्या घुशीचा उंदराचा काय संबंध? आता ते लय मोठा किस्सा आहे. मी त्याला घुशी धरायला लावल्या होत्या पिंजऱ्यात, एका घुशीन उंदर, आणि त्या एका वेगळ्या ठिकाणी सोडायला लावल्या होत्या. पण त्यांनी जाणीवपूर्वक माझ्याकडे सोडल्यात का काय, मला अशी शंका आहे कामल्यावर. काय 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 कमल्याने नाही सोडलेल्या, मग या गंठ्याने सोडलेल्या आता घुशीन उंदर.
तुला काय माहिती मागाशी भेटला होता मला, अशा गोणीत बांधलेले उंदरण घुशी होत्या. म्हणलं, गुणीत घेऊन येत होता. तरी त्याला म्हणलं तू सोडशील कुठं, तेव्हा ना मला तिकडे लांब नेऊन सोडायचेच म्हणला. अरे 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 100% त्या गांठ्याच काम आहे. आणि या कांबल्याने कुठंतरी काशी केली असेल आणि गांठ्याला सांगितलं असेल हे तिकडे सोडून ये. आणि त्यांनी जो गांठ्या माहित नाही हो कोणत्या ताराचा आहे, त्यांनी माझ्याच घरात आणून सोडलं. आता कांबल्या बी हाणतो आणि गांठ्या बी हाणतो. रिपीट करा चांगले. चेअरमन त्या घंटेने गोळ केला राव. माझे काय चुकलं आहे राव बापू. इरसाल सारे झाले इथं गोळा, कॉम धाम नको याचा टाऊक वर डोळा.